तुम्ही सतत भविष्याचा विचार करत असता, नाहीतर भूतकाळांच्या विचारामध्ये गढून गेलेले असता. तुम्हाला भविष्य आणि भूतकाळाने पकडलं आहे. मी उद्या असं करेल, पण उद्या येऊ तर द्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या हा कधी येत नाही. तुम्ही कधी उद्या येताना पाहिलाय का? जेव्हा येतो तो आज असतो आणि त्या क्षणाला तुम्ही खराब करत आहात. आज तुम्ही उद्यासाठी विचार करणार, जेव्हा उद्या येणार तेव्हा तुम्ही परत उद्यासाठी विचार करणार. तुम्ही काल पण हेच करत होता. मग तुम्ही जगणार कधी? काल व उद्या ह्या जात्याची 2 चाकं आहेत. त्यामध्ये तुम्ही भरडून निघताय. त्यातून बाहेर पडा. वर्तमानामध्ये जगायला शिका. उद्या हा तर तुम्ही आज कसं जगताय त्यावरून निर्माण होणार आहे. आज आणि आत्ता जगा. इतक्या आनंदाने भरपूर जगा. तुम्हाला एक उदाहरण देऊ. एक आई आजारी आहे आणि तिच्या गर्भात बाळ आहे. तर बाळ तर आईच्या रुग्ण शरीरातूनच जन्माला येईल. तर तुम्हीच विचार करा, ते स्वस्थ असेल का? आज कळी असेल तरच त्याचं उद्या फूल होईल. आज आनंद असेल तरच उद्या आनंद राहील. हे क्षण, ही संधी आहे. त्याला असंच घालवू नका. जगा. जर असाच वेळ घालवला तर ती सवय मजबूत होत जाईल. त्या क्षणाचा पूर्ण आनंद घ्यायला शिका. तो परत नाही येणार. तुम्हाला सुखाचे इतके क्षण मिळाले, तुम्ही तो अनुभवले नाहीत. प्रत्येक वेळ तुम्ही उद्यावर ढकलत राहिला. आता जर तुम्हाला प्रश्न विचारला की काय केलं आयुष्याचं, तर उत्तर तुम्हालाच द्यावं लागेल. म्हणून असं जगा की तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. खूप भरभरून जगा. आयुष्य खूप थोडं आहे आणि ते दुःखामध्ये आणि चिंता करण्यामध्ये अजिबात वाया घालवू नका. थोडं सकारात्मक बदल घडायला चालू होईल आणि तुम्ही तो घडवालही.